पुण्याला चाललो आहोत। सकाळी 5 वाजलेत। लेट्स सी आता कुठे जायचं आहे। गौरी काल रात्रीच आमच्याकडे राहायला आलेली आहे। गाडी इकडे तर ते एवढंच येतं आम्हाला। आम्ही आता पूर्ण निघायची तयारी केलेली आहे। प्रतीक पूर्ण आम्ही आता गाडीमध्ये बसलेलो आहोत। चेतनला फोन करतोय पण चेतन फोन उचलत नाहीये। लेट्स सी आता तो कधी फोन उचलेल। चेतननी जास्त धोका देतोय। भरपूर वेळ झाला चेतनला फोन करतोय पण चेतन काय फोन उचलत नाही। यावर यांची रिॲक्शन बघू। प्रतीक काय वाटते तुम्हाला? चेतन आल्यावरच लेट्स सी। गौरी तुला काय वाटतंय? उचलू दे लवकर, नाही तर घरी जाऊन उचलू त्याला। अरे घर पण नाही माहिती, घर पण नाही माहितीये चेतन राहतो कुठे। चेतनचा चेतनचा भाऊ फोन उचलत नाहीये, चेतन फोन उचलत नाहीये। सो बघू आता आमचा प्लॅन जायचा ठरतोय की परत घरी जायचंय। आता निघालोय खऱ्या अर्थाने, पण बघूयात आता। चेतन इम्पॉर्टंट आहे। चेतन आल्याशिवाय चेतनला पण चेतनला खूप हे करू व्हिडिओ। चेतन आल्याशिवाय काय पिकनिक होणार नाही, तर आपण कॅन्सल करू। चेतन खूप इम्पॉर्टंट। चेतन जर आला नाही तर ट्रिप कॅन्सल आहे। माझ्याकडे दाखव कॅमेरा मी। तर आपल्या सर्वांच्या ग्रुपमध्ये एक असा व्यक्ती असतो आणि तो खूप इम्पॉर्टंट। बाकी कोण नाही आलं तरी चालेल आणि तो व्यक्ती आपल्याला पाहिजेच पाहिजे। तो म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये चेतन। चेतनला आम्ही काल एवढं ब्रीफिंग देऊन एवढं सगळं सांगून सांगितलं की बाबा ये लवकर, पण तरी पण आता सकाळी 5 वाजले पण चेतनला 15 ते 20 कॉल केले, अजून उचलत नाही। भीतीचं वातावरण सर्वांमध्ये। सो लेट सी चेतन भाऊ आम्हाला धोका देतात का काय देतात। तसं तर आम्ही त्याला घेऊनच जाणार आहे, पण तरी बघू आता। त्याच्या फॅमिलीवाल्यांचे नंबर काढायचा प्रयत्न चालू आहे सूत्रांकडून। ही प्रतिक्रिया होती प्रतीकची। बघूया आता थोड्या वेळाने अजून शुभमची प्रतिक्रिया याच्यावर काय आहे। अजून पण चेतन आहे तो फोन उचलत नाहीये। प्रतीक कंटिन्यू फोन करतायत त्याला। आता फायनली चेतनने फोन उचललेला आहे। सगळ्यांच्या जीवात जीव आलेला आहे। चेतनने फोन उचलला, काय वाटतंय तुला? आम्ही तर 4:30 वाजल्यापासून फोन करत होतो, त्याने एक पण फोन उचलला नाहीये। शेवटी आम्ही त्या भावाला फोन लावला, भावाला पण 25-30 फोन लावले। 30 कॉल लावले। तेव्हा तो योगा करत होता आणि योगा झाल्यानंतर मग त्याने आता उचलला आणि शेवटी त्याने आम्हाला चेतनशी संपर्क साधून दिलेला आहे। तर बघू आता चेतनने फोन तर उचललाय, भेटला पाहिजे तो। तर मित्रांनो, आपल्याला ज्याच्यासाठी आपण सकाळपासून 4-4:30 वाजल्यापासून त्याला फोन करतो आणि त्याच्याशिवाय आमचं जाणं काय कठीण होतं। आणि आपला भाऊच म्हणजे राडा आपला भाऊ इज हिअर। सकाळी 4:30 वाजल्यापासून राडा फायनली आता आम्ही सगळे जमलेलो आहोत आणि आता आमची पुढची ट्रिप चालू झालेली आहे। आता आम्ही कास पठारला निघालेलो आहोत। सो प्लीज गाईज स्टे ट्यून। सो आम्ही आता मुंबई पुणे एक्सप्रेसवे पकडलेला आहे आणि मी चेतनला सुद्धा सांगत होतो, तुम्हाला देखील सांगतो की मुंबई पुणे एक्सप्रेसवे खरंच फाईन कलेक्ट करण्याची एक मशीन आहे। साध्या ड्रायव्हर साईडच्या व्यक्तीने सुद्धा सीट बेल्ट नाही घातला तर त्याचासुद्धा फोटो हे लोक कॅप्चर करतात आणि 1000 रुपयाची फाईन तुम्हाला पाठवतात। तर तुम्ही पण काळजी घ्या। मी ही चेतनला ते एक्सप्लेन केलं आहे, तुम्ही पण काळजी घ्या की सीट बेल्ट नेहमी नक्की लावा। मित्रांनो, लग्न झाल्यानंतर नेहमी बायको एकच रट लावून असते की मला फिरायला घेऊन जात नाही, मला फिरायला घेऊन जात नाही। आणि जेव्हा आपण त्यांना फिरायला घेऊन जातो तर त्या मॅडम गाडीत बसून अशा झोपा काढतात। तर आता कशाला यांना फिरायला घेऊन जायचं? तुमची पण तीच अवस्था आहे का? कमेंटमध्ये सांगा। आम्ही आता पुण्यामध्ये पोहोचलेलो आहोत आणि सुंदर मिसळ तुम्ही बघतच आहात।
याची टेस्ट एवढी सुंदर होती. आता सर्वजण मिसळ खाऊन चार्ज झालेले तुम्ही चेतनला बघतच आहात. तो नॉन स्टॉप लिटरली साताऱ्यापर्यंत नाचत होता. आम्ही आता पोहोचलेलो आहोत सगळे. व्ह्यू बघूया आपण कसा आहे इकडचा. नमस्कार मित्रांनो, आम्ही सर्व मित्रांनी एक फार्म हाऊस बुक केलं होतं साताऱ्यामध्ये. तर आज आमचा प्लॅन होता. तर फार्म हाऊस बघितल्यानंतर आमचे तर म्हणजे बोलू नाही शकत, पण तुम्ही फार्म हाऊस बघा. फार्म हाऊसचा लुक बघा. इकडे तो दरवाजा आहे आणि फक्त दरवाजाच आहे. आणि फक्त दरवाजा आहे. फसवणूक तुमच्यासोबत पण होऊ शकते, त्यामुळे सतर्क राहा. चला आता तुम्हाला ओरिजिनल. आम्ही आता जस्ट पोहोचलेलो आहोत इकडे. खूपच सुंदर व्ह्यू आहे बघण्यासारखा. तुम्ही बघतच आहात की हा व्ह्यू किती सुंदर आहे आणि लिटरली असं वाटतं की आम्ही निसर्गाच्या कुशीत आलेलो आहोत, की खूपच सुंदर वाटतं आहे. तुम्ही देखील या प्लेसला व्हिजिट करा आणि या बंगलोचे जर तुम्हाला डिटेल्स हवे असतील तर मी माझ्या चॅनलवर या बंगलोचा पूर्णपणे व्हिडिओ टाकलेला आहे. तर प्लीज तो चॅनलवर जाऊन तुम्ही तो व्हिडिओ चेक करा. आणि याचे जर डिटेल्स तुम्हाला हवे असतील तर मी माझ्या इंस्टाग्रामला तुम्ही DM करा, मी सगळे डिटेल्स शेअर करेल. सुंदर असा झोपाळासुद्धा इकडे आहे. खूपच छान व्ह्यू आहे, बघण्यासारखा व्ह्यू आहे. आपल्या रोजच्या धावपळीच्या जीवनामधून कुठेतरी प्रत्येकाला एक थोडासा निवांतपणा हवा असतो, थोडंसं पीस हवं असतं. तर मला गॅरंटी इकडे येऊन तुम्हाला नक्की ते पीस मिळणारच. आणि फायनली आता आम्ही कास पठाराला निघालेलो आहोत. मित्रांनो, तुम्ही वातावरण तर बघतच आहात की किती सुंदर वातावरण आहे आणि सगळीकडे फक्त आणि फक्त धुकंच आहे. आणि अशा वातावरणामध्ये गरमागरम भजी आणि गरमागरम मॅगी खाण्याची काहीतरी वेगळीच मजा आहे. आणि मी अक्षरशः प्रतीकच्या खूप मागे लागली की मला गरमागरम भजी आणि मॅगी खायचीच आहे. तेव्हा कुठे मला प्रतीक मॅगी खायला घेऊन गेले. फायनली आम्ही मॅगी आणि गरमागरम भजी खात आहोत. आणि मित्रांनो, मॅगी एवढी गरम होती की प्रत्येकाची तोंड भाजत होती, पण प्रत्येकाला ती मॅगी खायचीच होती. आता तुम्ही बघत आहात की गौरी आणि चेतन तर पूर्णपणे मॅगीला सरेंडर झालेला आहे. गौरीला खाता येत नाही आहे आणि मलासुद्धा खाता येत नव्हतं, पण तरीसुद्धा आम्ही खात होतो, खूप मजा घेत होतो. इकडे जी आमची कार आहे ती आम्ही इकडेच पार्किंग केलेली आहे, कारण वरती गाडी अलाउड नाही आहे. सो इकडे प्रत्येक पर्सनला 150 रुपीज चार्जेस आहेत. आता इकडून आम्ही बस पकडली आहे. आता आम्हाला वरती जायचं आहे. सो आम्ही सगळे बसमध्ये बसलेलो आहोत. बघूया आता इकडून आम्हाला किती वेळ लागतोय वरती पोचायला. मित्रांनो, आता आम्ही वरती पोहोचतोय आणि जशी जशी हळूहळू गाडी पुढे जाते तशी तशी माझी एक्साइटमेंट वाढत जाते. आणि मला इकडे आल्यावरती असं वाटलं होतं की कोणीच नसेल, पण इकडे प्रचंड गर्दी आहे. आणि आता मला एक्साइटमेंट आहेत की मला आतमध्ये जायचं आहे आणि मला ती फुलं बघायचीच आहेत. आणि आम्ही एक चूक केली की आम्ही विकेंडला आलो. विकेंडला आल्यामुळे आम्हाला खूप जास्त प्रमाणात गर्दी भेटली. तर मित्रांनो, तुम्ही विकेंडला येऊ नका. जमलंच, तुम्हाला पॉसिबल झालंच तर प्लीज तुम्ही ऑड डेला या, कारण ऑड डेला आलंच तर खरी मजा तुम्ही इकडे घेऊ शकता. तर मित्रांनो, इकडे पार्किंग खाली तुम्हाला गाड्या पार्क करायला लागतात. आणि ही अशी बस जे फक्त 150 रुपये प्रति एका जणाचे घेतात आणि हे तुम्हाला वरती घेऊन येतात या एंट्रन्सजवळ. आणि या एंट्रन्समध्ये या एंट्री फी पण इन्क्लुडेड आहे 150 रुपये. आणि सो आपल्याला आता इथून एंट्री करून आतमध्ये फुलं बघण्यासाठी जायचं आहे कास पठारला. सो आपण फायनली पोहोचलेलो आहे कास पठार येथे. आणि अक्षदाचं जे ड्रीम प्लेस होतं तिला घेऊन आलेलो आहे शेवटी. आणि खूप सुंदर आहे. पुढे बघा तुम्ही, मी हळूहळू तुम्हाला इकडचे दृश्य दाखवतो. पुढचं तर काय दिसत नाही, एवढं धुकं वातावरण नाही. खरंच रिलॅक्स होण्यासाठीची प्लेस आहे. बेस्ट प्लेस नियर बाय टू मुंबई. 1 नाईट स्टे पिकनिक यू कॅन प्लॅन. खरंच खूप सुंदर वातावरण आहे.
इकडे आल्यावरती खरंच वेगळ्या वेगळ्या प्रकारची फुलं बघायला मिळाली. प्रत्येक फुलाचे जर तुम्ही कलर्स बघाल तर वेगळे वेगळे आहेत आणि खरंच हे सगळं बघून अक्षरशः मन प्रसन्न झालं. आणि तुम्हाला जर खरंच नेचरचा आनंद घ्यायचा असेल तर प्लीज इकडे व्हिजिट करा आणि तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत इकडे येऊ शकता. लहान मुलांना देखील इकडे येऊन खरंच प्रसन्नच वाटेल असं वातावरण इकडे आहे. खूप सुंदर वाटतंय. काढायला जाऊ दे. आता आम्ही इकडनं निघालेलो आहोत. आता आम्ही एकी वॉटरफॉल जो आहे तिकडे चाललेलो आहोत. बघूया आता तो वॉटरफॉल कसा आहे. एकी वॉटरफॉल सबस्क्राईब करा. கண்மணி அன்போட காதலன்னா நிடுதும் பொன்மணி வீட்டில் சௌக்கியமா தானந்த சௌக்கியமே. हा रस्ता एकी वॉटरफॉलला जातो आणि रस्ता खूपच डेंजर होता कारण रस्त्यावर एकही माणूस दिसत नव्हता. वॉटरफॉलला पोहोचल्यावर जीवात जीव आला आणि मनाला समाधान मिळालं. ट्रॅक पण जो होता तो इझी होता, एवढा पण काही कठीण नव्हता. तो ट्रॅक कठीण माझ्यासाठी होता कारण तुम्ही विश्वास नाही ठेवणार, प्रतीकने मला काहीच कल्पना दिली नव्हती. त्यामुळे मी फक्त हिल्स सोबत घेतले होते आणि तो पूर्ण ट्रॅक मी हिल्सवर केला आहे. पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे पुढे जायला खूप भीती वाटत होती, पण चेतन आणि प्रतीक हे दोघेही ऐकत नव्हते. ते दोघेही तिकडे गेलेच आणि बघा आता शाहरुख खानसारखी पोज देत आहे की जसे काय खरंच शाहरुख खान झाले. पण तुम्ही जर बघाल तर खरंच तो पाण्याचा प्रवाह आणि तो पाण्याचा आवाज ऐकून मनाला खूप शांत वाटत होतं. आणि रात्री जेव्हा आम्ही डिनरला जात होतो हा रोड अक्षरशः भयानक दिसत होता. आणि तुम्ही विचार करा या भयानक रोडमध्ये प्रतीक आणि चेतन ते बुलबुलैयामधले सॉंग्स आहेत ते लावत होते. मी आणि गौरी खूप जास्त घाबरलेलो होतो, पण एक्साइटमेंट होती की आता बघू डिनरमध्ये काय खायचं आहे. मित्रांनो आता आम्ही कास लेकला पोहोचलेलो आहोत. खूपच सुंदर वातावरण आहे. एकदम तुमचं मन जे आहे इकडे येऊन खरंच एकदम प्रसन्न होईल आणि प्रत्येकाला इकडे पीस वाटेल असंच खूप छान क्लायमेट आहे. तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघा की ते क्लायमेट खरंच कसं दिसतंय. तर मित्रांनो आज आहे दुसरा दिवस आणि आम्ही चाललेलो आहोत आता महाबलेश्वरला. आणि आम्ही एक सोपा मार्ग निवडला आहे. त्या दोन मार्ग आहेत, एक आहे बाय रोड आणि एक यू कॅन गो बाय जेटी. सो आम्ही इथे तापोल्याला आलो आहे, साधारण कासवरून 20-25 किलोमीटर. आणि तिथून आम्ही तापोल्यावरनं जेटीचा मार्ग निवडला आणि जेट्टीमध्ये गाडी टाकून आम्ही चाललेलो आहोत. इथून साधारण अर्धा तास लागतो. आम्ही अशा पॉईंटला चाललो आहोत तिकडे की तिकडून महाबळेश्वर खूपच जवळ आहे. जेट्टीचे साधारण 500 रुपये घेतले जातात आणि त्याच्यामध्ये तुमचे देखील चार्जेस इन्क्लूड असतात. सो दे ओनली चार्ज फॉर कार, दे डोंट चार्ज फॉर पीपल. वाईला गेलो आणि ढोल्या गणपतीचं दर्शन घेतलं नाही असं होणार नाही. आम्ही गणपती बाप्पाचं दर्शन देखील घेतलं आणि आता दर्शन घेऊन आम्ही इकडून आता मॅप्रो गार्डनला निघालेलो आहोत. आणि हे आमचे मॅप्रो गार्डनचे काही फोटोज आहेत ते आम्ही टाकलेले आहेत. आणि हे मॅप्रो गार्डन नंतर आम्ही डिरेक्टली मुंबईला निघालेलो आहोत. आणि असा हा आमचा पहिलाच व्लॉग होता. अजून कितीतरी छान व्लॉग्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. तुम्ही जर नवीन असाल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कॉमेंट करा. भेटू लवकरच नेक्स्ट व्लॉगमध्ये.